एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल यांच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही अनुभवता। तर दापोडीचे कॅप्टन प्रितेश पाटील आणि मानकोलीचे कॅप्टन टॉससाठी यायचं। प्रितेश इथे आलेत नाणेफेकीसाठी। तर चौथा हिरवा मानकोलीचे कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले जातात। सामनावीराचा पुरस्कार घेऊन इथे मात्र टॉससाठी आलेत कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट। तर श्याम चौधरी साहेबांना विनंती करतोय आपण या दादा तुमच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाईल। श्याम चौधरी आणि सन्माननीय विलासजी पाटील यांना विनंती करतोय आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जातोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये। मॅच 4 षटकांची असेल लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन। एक मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्ही अनुभवता आणि श्याम चौधरी यांचं आगमन होत असताना शुभेच्छा देत असताना दोन्ही टीमला विलासदादा पाटील देखील तर कॉइन सुपूर्द करतोय। तर कॉल करतील आणि टॉस होतो मॅच 4 ओव्हरची। ते कुंदन दादाचा कॉल आहे आणि कुंदन दादा इट इज म्हणजेच टॉस जिंकला चौथा हिरवा मानकोळी टीम ना। तर मान्यवरांचं मनापासून आभार। चौथा हिरवा मानकोळी टीम आधी अभिनंदन भरपूर चांगली बॅटिंग राहिली। ऑल टीम अतिशय चांगला होता कारण एकविरा मानकोली नंतर अजून एक हा संघ आपण मानकोलीचा पाहिला ज्याने इम्प्रेस केलं या मॅच मध्ये। तर टॉस जिंकला समोर पहिल्या मॅच मध्ये 101 रन करणारी टीम समोर होमग्राउंड वरती खेळणारी वीर तानाजी दापोडे। त्याच्यामुळे त्या गोष्टीची दखल घेताना निर्णय काय असेल फिल्डिंग एक आधी त्यांनी बॅटिंग करताना केला पुन्हा एकदा त्यांना देता मी म्हणाल कुठेतरी एक धाडसी निर्णय बट समोर दापोडे त्यांना कितीपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल कारण आता शेड्यूल थोडंसं चेंज होईल गॅम आता बदलताना दिसेल कारण आधी 5 ओव्हर आता 4 ओव्हरची मॅच आहे कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल 50 ते 60 धावा 50 ते 60 धावा 4च्या मॅच मध्ये इथे चेस देखील होत आहेत त्यामुळे मी म्हणेल तुमच्यासाठी ते कुठेतरी सुखरूप असेल त्याच्यापेक्षा पुढे जर गेलं तर तुम्हाला आव्हानं मोठी येतील। पहिल्या मॅच मध्ये स्पर्धेबद्दल तुम्हाला नक्कीच विचारलं बट आता या खेळपट्टीवरती खेळताना कसा अनुभव आला कारण इथे एक गोष्ट आहे किती रन करा त्या मात्र चेस होऊ शकतात त्यामुळे तुला खेळताना कसा अनुभव वाटला। नक्कीच बॅटिंग पिच आहे त्यानुसार किती पण धावा चेस होऊ शकतात। आपला टॉस जिंकला निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा। चिंटू तुला बॅटिंग करायची जास्त विचारत नाहीये फक्त पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना जर तुम्ही 5 ओव्हरमध्ये 20.20 च्या सरासरीनं 101 केल्या होत्या तर आता 4 ओव्हरची मॅच आहे कितीचं टार्गेट तुला हवं आहे ॲज अ कॅप्टन तुझ्या टीमकडनं 60 प्लस आणि तुझी बॉलिंग जसं मी सांगितलं पहिल्या मॅच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आणि इथे बॅटिंग विकेटवरती 2 ओव्हरमध्ये फक्त 13 रन खर्च केल्यास तर कसा अनुभव वाटला कारण प्रॅक्टिस गेम आणि प्रॅक्टिकल गेम भरपूर डिफरंट असतो तर काय अनुभव आला खेळताना काय नाही नॅचरल गेम खेळण्याचा करतो। दिनेश दादाने जी बॅटिंग केली बेधुंद बेधडक काय म्हणशील त्याच्या बॅटिंग बद्दल आणि आता पहिल्या मॅच मध्ये तो चांगला खेळला त्याच्याकडनं अपेक्षा अजून वाढत असेल तर त्या फलंदाजाकडनं आणि हर्षद चौधरीला अपयश आलं होतं तर त्याच्यामुळे त्याला काय सांगशील ॲज अ कॅप्टन त्याच्याकडनं काय अपेक्षा बाळगतोस। काय नाही अजून चांगली बॅटिंग करू आणि हा सामना जिंकून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू। तर अभिनंदन दापोडे अँड टीम चौथा हिरवा मानकोळी। बस आपल्या दोन्ही टीम्सला आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे टॉस आता जिंकला आणि फिल्डिंग घेतली आहे तर मानकोली टीम अजून 5 मिनिटं तुमच्यासाठी रेस्ट टाईम असेल त्यानंतर लगेच तुम्हाला फिल्डिंगसाठी उतरायचं आहे। थँक्यू। मित्रांनो आपण पाहतात वीर तानाजी चषक 2019-20 T1 आपण पाहू शकता मानसी चक्रधारी पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख श्री पंडित पाटील साहेब सदस्य मजूर फेडरेशन ठाणे यांचा फोटो श्री विष्णू चंदे साहेब शिवसेना संपर्क क्रमांक भिवंडी शहापूर मुरबाड तालुका सपना भोईर मॅडम सदस्य जिल्हा परिषद ठाणे व दर्शना ठाकरे मॅडम सदस्य जिल्हा परिषद ठाणे
दयानंद चोरगे साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा व राकेश पाटील साहेब अध्यक्ष भिवंडी तालुका, देवानंद थळे साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख ग्रामीण ठाणे जिल्हा, गोकुळजी नाईक साहेब सदस्य जिल्हा परिषद ठाणे, देवेश पाटील साहेब सदस्य जिल्हा परिषद ठाणे, पी के म्हात्रे साहेब अध्यक्ष भाजपा भिवंडी विधानसभा व डी के म्हात्रे साहेब उपाध्यक्ष मनसे महाराष्ट्र प्रदेश, कमलाताई पाटील मॅडम हे सरपंच आहेत विद्यमान ग्रामपंचायत दापोडे, आणि श्री घनश्याम पाटील साहेब अध्यक्ष वाहतूक सेना ठाणे जिल्हा, ज्योतिताई दीपक ठाकरे मॅडम ज्या अध्यक्ष आहेत महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य ज्या उपस्थित होत्या उद्घाटन सोहळ्याला, आणि सौ कमलाताई शिंदे मॅडम ज्या संपर्क संघटक शिवसेना महिला आघाडी ठाणे ग्रामीण या सुद्धा उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होत्या, माननीय श्री कपिल पाटील साहेब विद्यमान खासदार भिवंडी लोकसभा क्षेत्र, माननीय श्री कृष्णकांत कोंडलेकर साहेब ज्येष्ठ नेते शिवसेना व कामगार नेते, माननीय श्री मनोज काटेकर साहेब उपमहापौर भिवंडी जापूर शहर महानगरपालिका, मान्यवांचे फोटो आपण पाहतोय मित्रांनो, प्रभुदास नाईक साहेब जे युवा सेना युवा अधिकारी ठाणे, वसंत भोईर साहेब उद्योगपती वळ, इंद्रपाल भोईर साहेब उद्योगपती वळ, माननीय श्री प्रकाश पाटील साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण हे सुद्धा उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते, माननीय आरशी पाटील साहेब ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते अग्री समाज, माननीय श्री अरुण पाटील साहेब अध्यक्ष आरशी पाटील फाउंडेशन, माननीय श्री प्रमोद पाटील साहेब अर्थात राजू पाटील साहेब विद्यमान आमदार कल्याण ग्रामीण महाराष्ट्र मनसेचे, माननीय श्री रुपेश म्हात्रे साहेब माजी आमदार भिवंडी पूर्व, हरिभक्त परायण सौ ऋताताई मॅडम, त्याबरोबर माननीय सौ दीपाली पाटील मॅडम जे विद्यमान सदस्य आहेत, त्यानंतर अध्यक्ष पद्माकर जरुरी साहेब भिवंडी तालुका ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, अरविंदजी भोईर, संजयभाई म्हात्रे साहेब शिवसेना गटनेता व नगरसेवक, विनोद ठाकरे साहेब उपाध्यक्ष भाजपा ठाणे जिल्हा, माननीय सौ सपना भोईर मॅडम सदस्य जिल्हा परिषद ठाणे, दर्शना ठाकरे मॅडम सदस्य जिल्हा परिषद ठाणे, माननीय श्री शांताराम मोरे साहेब आमदार भिवंडी ग्रामीण, माननीय श्री सुभाष माने साहेब शिवसेना भिवंडी शहर प्रमुख, माननीय श्री भानदास पाटील साहेब सदस्य पंचायत समिती भिवंडी, विकास भोईर साहेब सदस्य पंचायत समिती भिवंडी, माननीय श्री विश्वास थळे साहेब शिवसेना तालुका प्रमुख, माननीय श्री विश्वनाथ भोईर साहेब विद्यमान आमदार कल्याण पश्चिम, आणि कुंदन पाटील साहेब यांच्यावर फोटो पाहू शकता, आणि वीर तानाजी चषक 2019-20 एक गाव एक मंडळ वीर तानाजी 40+ माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचे लाडके बाळामामा विद्यमान सदस्य जिल्हा परिषद ठाणे, बाळाराम चौधरी साहेब विद्यमान नगरसेवक भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिका, आणि वीर तानाजी चषक अर्थात हा स्वागतोत्सुक शिवसेना शाखा व युवा सेना शाखा दापोडे यांचा हा पदाधिकाऱ्यांचा हा बॅनर आपण पाहू शकता, माननीय श्री कुंदन पाटील साहेब जिल्हा परिषद विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गटनेते आहेत, भिवंडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख, वीर तानाजी चषक 2019-20 सुद्धा आपण पॅनल पाहू शकता, आणि पाहू शकता आपण जे क्रिकेट मंडळ आहे वरची बाजू जर आपण बघितली तर संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, विद्यमान अध्यक्ष भिवंडी 40+ पद्माकर चौधरी साहेब, अर्जुनजी भाई सुभाष ठाकरे ते BCAचे अध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटना, प्रताप पाटील न्यू 40चे अध्यक्ष आहेत, आणि धनंजय गवळी हे मास्टर 40चे अध्यक्ष आहेत. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे भिवंडी ग्रामीण 40+, त्याचबरोबर रेग्युलर क्रिकेट त्यांचा हा सर्व मान्यवरांचं स्वागत करणारा हा बॅनर, आनंद दिघे साहेब वंदनीय धर्मवीर स्वर्गीय तुळशीराम पाटील साहेब आमचे प्रेरणास्थान, कुंदन पाटील साहेब यांचे स्वर्गीय पिताश्री यांचा हा फोटो पाहू शकता, आनंद दिघे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब, आणि वंदनीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब,
सन्माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय सन्माननीय श्री आदित्य ठाकरे साहेब, युवा सेना पक्षप्रमुख व सन्माननीय आमदार स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील आमचे प्रेरणास्थान, माननीय एकनाथ शिंदे साहेब, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, कुंदन पाटील साहेब, जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य गटनेते, त्याचबरोबर भिवंडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख आणि तुळशीरत्न कन्या योजनेचे शिल्पकार संस्थापक मित्रांनो, यावर्षी त्यांनी उपक्रम हाती घेतला होता. केवळ घोषणा देऊन चालत नाहीये, तर प्रत्यक्ष करून दाखवलेला आहे. आणि यावेळी त्यांनी जी घोषणा केली होती 15 ऑगस्ट रोजी दापोडे गावामध्ये जन्मालेल्या मुलींना तुळशीरत्न कन्या योजना 18 वर्षाकरता फिक्स डिपॉझिट, सुरुवातीला 11,000, त्यानंतर स्वतः मात्र 21,000 असं एक फिक्स डिपॉझिट त्यांनी दिले 18 वर्षासाठी. पाहू शकता कुंदन तुळशीराम पाटील साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी ठाकरे साहेब यांचा नाणेफेक हरल्यानंतर सलामीची जोडी खेळपट्टीवर नामांकित भिवंडी तालुका ग्रामीण मधली एक नामांकित जोडी आहे. गेले 5 वर्ष मी पाहतोय सातत्य ठेवलेलं आहे, कन्सिस्टन्सी या जोडीने ठेवलेली आहे. मग दिनेश पाटील, हर्षद चौधरी, पहिला चेंडू आणि चेंडू हवेत आहे, मात्र झेल सुट्टे आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. Bombay style लाव. चांगली सुरुवात इथे करताना बासमन दिसतोय. दिनेश पाटील मागच्या मॅच मध्ये गवीसर तुमच्या माहितीसाठी 46 धावेची एक झुंजार खेळी ज्यानं साकारली तोच दिनेश पाटील. अजून एक मोठा फटका, वीर तानाजी ब्रँडेड षटकार, वीर तानाजी दापोडे ए संघाचा स्ट्रायकर दिनेश पाटीलच्या बॅटमधनं. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. हा आवाज तुम्ही ऐकत होता. मराठी मनाचे मानबिंदू, मराठी माणसाला स्वाभिमानानं ज्या व्यक्तिमत्वानं जगायला शिकवलं आणि मुंबई आपली आहे हे मराठी माणसाला ताट मानेनं आपल्या मी म्हणेल मुखातून ज्यांनी बोलण्यास प्रवृत्त केलं ते सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. 86 वर्षाचा वादळी आयुष्य ज्यांनी जगलं या भगव्या मी म्हणेल ध्वजाच्या रक्षणासाठी, आणि तोच भगवा मैदानाच्या चौफेर मानानं डौलतं. इथे लाईन पाहावी लागेल. येस, अंपायर सिग्नल येणे इथे अजूनही बाकी आहे, म्हणजे इथे चर्चा केली जाईल एक्झॅक्टली काय घडलंय. प्रॉपिंग विकेटचा चेंडू कदाचित बाहेर लँड झालाय का तेच कदाचित पाहायला जात आहे. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता बॉलरचा, आणि पंचांच्या निर्णयाची अजूनही इथे वाट पाहिली जाईल. व्हाईट बॉल हे जिथे कन्फर्मेशन केलं जात होतं की एक्झॅक्टली काय घडलंय. चौटा हिरवा मानकोळी विरुद्ध वीर तानाजी दापोडे ए यांच्यामध्ये फाईट तुम्हाला होताना दिसतीये. चौकार आलाय, षटकार आलाय, त्यानंतर मिळाली आहे एक्स्ट्रा रन टीमची टोटल स्कोर कार्ड वरती, आणि हा रिप्लाय गवीसर स्क्रीनवरती दाखवला जातोय. येस, गुड डिसिजन फॉर अंपायर. अंपायर एक्झॅक्टली काय पाहत होते गवीसर, तर जर जी विकेट आहे त्याच्या चेंडू थोडासा बाहेर जर असता तर हा नो बॉल देखील देऊ शकले असते, ते जिथे चेक केलं जात होतं. काय म्हणाल्या बॉलबद्दल? अगदी बरोबर.
पंच त्या ठिकाणी गेले होते, कारण क्रिजच्या बाहेर जर चेंडू पडलेला असता तर कदाचित नो बॉल दिला असता. पण पंचांनी बारकाने एक चांगला निर्णय मी म्हणेन, चांगला डिसिजन पंचांचा या ठिकाणी म्हणेन मी. आणि धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये झाली आहे 11. आपल्या स्टाईलनं मागच्या मॅच मध्ये जी सुरुवात केली, आक्रमकता काय असते ते सिद्ध करताना दिनेश पाटील. अजून एक यावेळी क्रॉस बॅट स्ट्रोक, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिग्नेचर या बॉल वरती मी म्हणेल लिहिली, एक ट्रेडमार्क लावला दापोडे गावाचा बॅट्समन दिनेश पाटीलला. आणि चेंडू फ्लाय होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅसिव्ह, यू 6. छत्रपती महाराजांचा थँक्यू डीजे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींची आठवण करून देणारी ही धून तुम्ही ऐकलीत. आयुष्य छान थोडं लहान, पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे. राऊंड द विकेट, चेंज ऑफ द पेस, स्लो वन. चांगली बॉलिंग करतोय आता, मात्र थोडासा मार पडल्यानंतर बॉल दीपेश मानकोली खेळतीये. दीपेश बॉलिंग करतोय तर कोण विसरेल दीपेश माईचं नाव, जो माझा आनंद घेतोय. कारण प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान तर नक्कीच असतो. आणि टीमला चेअरअप करण्यासाठी दीपेश माई, स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील स्टँड मधनं मॅचचा आनंद घेतात. वॉट शॉट, व्यासपीठाला सलामी देत असताना आपल्या स्टाईलनं या फटक्यामध्ये जेवढी आक्रमकता होती त्यापेक्षा जास्त दाहकता आणि सौंदर्य आणि नजाकत बॅटची पाहायला मिळाली दिनेश पाटीलच्या बॅटमधनं. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर या क्रिकेट स्पर्धेतला 333वा षटकार. आणि या नंबर नंतर तुम्हाला आठवण नक्कीच होईल ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 षटकार आपल्या नावावरती ठोकलेत, क्रिस गेलच्या नावाची. 3 षटकार 1 चौकार, टीमची टोटल झाली आहे 23. क्या बॅटिंग करतोय, वादळ आलंय. मागची मॅच जिथे त्यानं स्टॉप केली त्यावेळी दिनेश दादाने मी चर्चा करत होतो, मी सांगत होतो की अर्धशतक कुठेतरी हवं होतं, कारण तुम्ही 45 पर्यंत पोहोचला होता. आणि काल अक्षय टावरेचं अर्धशतक मिस झालं होतं 47 वरती. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये लगेच त्यानं अर्धशतक ठोकलं होतं गावदेवी पूर्णासाठी. इथे तशीच बॅटिंग करताना दिनेश पाटील, शॉर्ट ऑफ लेन, अजून एक मोठा फटका. हा बॉल सरळ जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट. दिनेश पाटील ही इज ऑन फायर नाऊ. 29वा खर्च झाले. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये फुलटॉसचे चेंडू जे आपण पाहतोय, फुलटॉसच्या चेंडूचा वापर करण्यात येतोय. फुलटॉस चेंडूचा वापर करण्यात येतोय. आणि एक धावांचा डोंगर सुद्धा बघायला मिळतो. आपण कित्येक संघाने 100चा आकडा सुद्धा पार केलेला आहे. अतिशय चांगलं संगीत, महाराष्ट्राची गुणगान गाणारी ही मायभूमी. आणि याच महाराष्ट्राच्या मातीतील मी म्हणेल एक वीर नरवीर तानाजी मालुसरे, त्याच्या नावानं वीर तानाजी चषक तुम्ही पाहता. लाभलं आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झाल हो घर धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माया मानतो मराठी. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरी तो नाद गुंजला, फक्त आणि फक्त महाराष्ट्र माझा. आणि महाराष्ट्राचं एक भगवमय वातावरण कुंदनदादा पाटील यांच्या माध्यमातून वीर तानाजी चषक 29वा पहिल्या षटकामध्ये कुठलेत. मानकोलीला हवाय कमबॅक, बॉल तयार होतं, बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल अपील तर झालाय. आणि कमबॅक करून देत असताना हर्षद चौधरीला इथे बाद केलाय. आणि पुन्हा एकदा हर्षद चौधरी मी म्हणेल थोडासा नाराज करतोय, तो म्हणजेच टीम दापोडे संघाला. आणि वैभव माईनं पहिल्या बॉलवरती मिळवलं यश. चांगला निर्णय पण त्यांच्या माध्यमातून. अतिशय चांगला डिसिजन त्या ठिकाणी बघायला मिळाला होता. चेंडू जर आपण बघितला उजव्याने जी मधली एसटी आहे, मधल्या एसटीवरला चेंडू होता, पायावर आदळतोय आणि पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा शून्यावर बाद झालेला हर्षद चौधरी या ठिकाणी. कधी कधी असं होतं की तुमच्याकडे प्रतिभा क्षमता भरपूर असते आणि हर्षद चौधरीकडे ती अफवाड आहे. पण आज मी म्हणेल कदाचित दिवस त्याचा खराब आहे. कारण मी नेहमीच सांगत असतो
एव्हरी डे इज नॉट गुड फॉर अस. आणि आज कदाचित हर्षद चौधरीसाठी तेच झालं. आणि न्यू बासमन येतोय मैदानाच्या आतमध्ये. दापोडेचं मी म्हणेल येणारं भविष्य ज्याच्या खांद्यावरती सोपवलं. राजन पाटील यांनी ज्यांना कॅप्टनची भूमिका दिली आहे तो दापोडेचा यंग कॅप्टन, एक डायनामिक अँड टेम्परामेंट ज्याच्याकडे भरपूर गुणवत्तेची कुठली कमी ज्या खेळूकडे नाही आहे तो प्रितेश पाटील आहे. आणि यंगस्टर टू यंगस्टर आता हे बॅटल तुम्हाला रंगताना दिसेल. कारण बॉलिंग ट्रॅकवरती वैभव ज्याला पहिल्या बॉलवरती यश मिळालं आहे त्याचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी हाय झाला असेल. वैभव सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला येऊन हलक्या हातानं टॅप केलं. माहिती आहे प्रितेश पाटीलला की दिनेश पाटील अतिशय चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला स्ट्राईक एंड वरती इन्व्हाइट केलं गेलं. रन मिळतीये एक सिंगल. टीमची टोटल पुढे सरकतीये 30 धावा. अकाउंट ओपन झालाय सिंगलच्या बरोबरीनं प्रितेश पाटील उर्फ चिंडूचं. आणि वैभव चांगला कमबॅक करताना हे षटक कुठेतरी चांगलं पाहायला मिळेल अशी संकेत चौथा हिरवा मानकोई टीमला देतोय. बट अजूनही दिनेश पाटील जो सध्या आक्रमण करतोय. आणि अजून एक मोठा फटका. हा बॉल सरळ जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. इट्स मॅसिव्ह सिक्सर. थँक्यू डीजे. माणसाचा अनुभव आणि कर्म हे दोन गुरु असतात. कर्म लढायला शिकवतात आणि अनुभव जिंकायला शिकवतात. आणि लढताना तर दिसतोय तो म्हणजेच दिनेश पाटील. आणि अनुभव तर त्याच्याकडे भरपूर आहे जो त्याला या मॅच मध्ये टीमच्या विजयासाठी चांगली कामगिरी करून देतोय. धावसंख्या झाली या स्कोर कार्ड वरती 36. त्यामध्ये इंडिव्हिज्युअलचं पाहिल्या 35 धावा. आणि सामना केलाय फक्त नि फक्त 7 चेंडूंचा. दिनेश पाटील षटकार त्यानं ठोकले आतापर्यंत 5. एक चौकार त्याच्या बॅटमधनं. अतिशय चांगली बॅटिंग. 34 रन झालेत. इथं मात्र फुल टॉस होता. व्यवस्थित बॅटवर आला नाहीये दिनेश पाटील. अंपा सिग्नल नो बॉल. 1+1 अशा 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टीम पोहोचतीये 38 वरती आणि दिनेश पाटील पोहोचतोय इंडिव्हिज्युअल 35. 35 धावा त्याच्या बॅटमधनं. नो बॉलचा इशारा आला अंपाच्या माध्यमातून म्हणजे येणारा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या झाली आहे 35. एक मोठं लक्ष लावायचंय सांगितलं होतं टीमच्या कॅप्टन प्रितेश पाटीलनं. आणि मोठं लक्ष लावायचं असेल तर कामगिरी देखील तुम्हाला मोठी करावीच लागेल. मॅच बॉल इथे रिटर्न आलाय आणि तोच इथे कॅरी करताना त्याचा बाउन्स इथे किती आहे ते पाहतोय टीमचा कॅप्टन. येणाऱ्या काळात त्याच्या बाउन्स नुसार तशी बॅटिंग केली जावी हा प्रयत्न असतो प्रत्येक बॅट्समनचा ज्यावेळी तो बॉल चेक करतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. प्रितेश पाटील साठी यॉर्कर होता. खोदून काढण्याचा प्रयत्न आज धोनी स्टाईल. चेंडू आणि बॅटचा संपर्क तितकासा व्यवस्थित झाला नव्हता आणि चेंडू बॅटवर आल्यानंतर आला लॉंग ऑफला आणि मिड ऑफला बॉल कव्हर केलाय मी म्हणेल फील्डरनं. रन मिळेल एक सिंगल. चांगली बॅटिंग होती. प्रितेश पाटील देखील सिंगल डबलना स्ट्रायकर एनला इन्व्हाइट करतोय. आक्रमक फलंदाज आहे दिनेश पाटील. पुन्हा एकदा फुल टॉस अलॉंग द कार्पेट. बॉल जातोय डीप मध्ये मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. थोडासा वेळ लागलाय लॉंग ऑनच्या फील्डरला आणि त्याचं रूपांतर झालं 2 धावेमध्ये आणि धावसंख्या 2 धावेच्या बरोबरीनं पुढे सरकतीये. टीमची टोटल 41. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे आणि जवळजवळ 20.50 सरासरी आतामध्ये मिळाली आहे दापोडेला. आणि त्यामध्ये अजून एक मोठा फटका ऍड केला जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेश पाटीलची बॅट दुपारच्या सत्रामध्ये धाव्यांचा वनवा पेटवतीये. हा 6वा षटकार आलाय त्याच्या बॅट आणि 2 षटकांचा खेळ इथे झाला पूर्ण आणि धावा झालेत 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती तब्बल 47. आणि त्यामध्ये जर इंडिव्हिज्युअल पाहिल्या तर इथे रन बनवलेत आतापर्यंत दिनेश पाटीलनं 43. पहिल्या मॅच मध्ये 45 वरती तो बाद झाला. अर्धशतक 5 धावेनं त्याला हुलकावणी देताना दिसलं. तर या मॅच मध्ये पाहायचं पुन्हा एकदा ते स्वप्न कंप्लीट केलं जाईल का दिनेश पाटीलचं.
5 अर्धशतक आतापर्यंत आपण पाहिली आहेत. काल एक आपण पाहिलं अक्षय टावरेच्या बॅटमधनं गावदेवी पूर्णासाठी. पहिल्या मॅचमध्ये गवळीचं त्याची परिस्थिती देखील अशीच होती. तो 47 वरती बाद झाला होता आणि नंतर दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा स्वतःला त्यानं गवळीचं प्रूव्ह केलं होतं. तिथे दिनेश पाटीलला देखील 30 संधी आहे. पहिल्यांदा अर्धशतकाला हुलकावणी आली आहे, बट आता पुन्हा एकदा ती संधी चालून आली आहे. म्हणजे जी संधी मिळती आहे त्याचं सोनं करताना स्वतःला प्रूव्ह करतोय, हा त्याचा इम्पॉर्टंट पार्ट आहे या मॅचमध्ये. अगदी बरोबर ओंकार. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि भरपूर वेळ आहे दिनेशकडे आणि नक्कीच तो अर्धे पटकावू शकतो. मात्र खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे अंतिम षटकापर्यंत. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल बॉलर योगेंद्र. आणि अर्धशतकांपासून मी म्हणेल काही दूर आहे आणि स्ट्राईक पासून देखील, कारण आता स्ट्रायकर एंडला आहे टीमचा यंग कॅप्टन प्रितेश पाटील. चांगली बॅटिंग करतोय. आपलं स्किल, आपलं टेम्परामेंट इथे दाखवत असताना समोरचा फलंदाज चांगली बॅटिंग करतोय, त्याला स्ट्रायकर एंडला इन्व्हाइट केलं जात आहे. काय म्हणाल गवळीचा प्रितेश या इनिंग बद्दल? कारण एक आक्रमकता तर दुसरा सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करतोय. नक्कीच मोठे फटके खेळण्यामध्ये वाकाबार आणि मोठे फटके खेळण्यामध्ये यश आलेलं आहे दिनेशाला. हे बघितल्यानंतर प्रितेश संघाचा कर्णधार आहे आणि त्याने लगेच स्ट्राईक रोटेट केलेली आहे. अर्धशतकाच्या भरपूर जवळ आला आणि इथे मोठा फटका अँड 50 च्या अजूनही मी म्हणेल भरपूर क्लोज आलाय दिनेश पाटील. कारण या षटक्यानं तो पोहोचेल इंडिव्हिज्युअल 49 वरती. तर धावसंख्या टीमची 50 अप होती आहे. स्कोर कार्ड वरती रन तुम्हाला पाहायला मिळतील. आता मात्र 54 धावा, 54 झालेत. तर पाहायचं माझं लक्ष या गोष्टीकडे लागलंय की जी बॅटिंग आतापर्यंत तो करत त्याला त्या स्टाईलने अर्धशतक वीरेंद्र सेहवाग स्टाईल त्याचं कम्प्लीट होईल की इथे मात्र सिंगलनं मागच्या मॅचचं स्वप्न जे त्याचं अधुरं राहिलं तो इथे तो कम्प्लीट करेल. कारण परिस्थिती चांगली आहे. 54 धावा कम्प्लीट झालेत आणि अर्धशतकापासून एक पाऊल दूर आहे. आणि मोठा फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि एक दिमागदार दर्जेदार आक्रमक अर्धशतकाची खेळी साकारत असताना दिनेश पाटील झळकावतोय या वीर तानाजी चषकातील 6वं अर्धशतक. आणि इथे मात्र 50 कंप्लीट झाली आहे. मागच्या मॅच मधलं अर्धवट स्वप्न या मॅच मध्ये अर्धशतकानं पूर्ण करताना दिनेश पाटील एकदा बॅक द वरती नक्की झाली पाहिजे. बॉलरला रिदम वरती 2323 आणि त्यामध्ये आता अजून 6 धावा ऍड होतील. कुंदन पाटील यांच्याकडनं ते पारितोषिक मागच्या मॅच मध्ये देखील 1100 रुपयाचं मिळालं होतं आणि आता हा षटकार आलाय दिनेश पाटील. वैयक्तिक तुम्हाला पाहायला मिळतोय 61 धावसंख्येवरती. दिनेशसाठी खास करून कल्पेश एंटरप्राइजेसचे सागर पाटील यांनी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. वेल डन दिनेश. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर चेंडू डावा स्टिक वरनं निघून जातोय. व्हॉट अ ग्रेट नॉक, मॅन इन फ्रॉम, फॅब्युलस 50 कंप्लीट बाय दिनेश पाटील. आणि सन्माननीय कुंदन पाटील साहेबांच्या वतीनं 2323 रुपयाचे कॅश प्राइज. जो जो खेळाडू चांगला खेळतो त्याला सन्मानित केलं जातं. काल अक्षय टावरेला देखील हे प्राइज कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळालं होतं. म्हणजे चांगल्या खेळाडूंची कदर आणि सन्मान जर भिवंडी नगरीमध्ये कुठे केला जात असेल तर ते गाव आहे दापोडे. इथे कुठेतरी आता प्रश्न पडलाय मानकोली टीमला. दिनेश पाटील नावाचं वादळ कसं रोखलं जावं. 3 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्डवरती रन झाले 3 षटकांच्या अखेरीस 68 धावा धाव फलकावर. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. अनिल दादा पाटील जे टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडनं 2000 आणि त्याचबरोबरीनं नरहरी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 68 आणि चर्चा या मैदानावरती गवळीचं सातत्यानं सुरू आहे की इथे 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 70 असायला हव्या आणि 5 ओव्हरमध्ये 80+. तर इथनं देखील 75च्या आतमध्ये जर थांबवलं मानकोलीनं
तर मानकोलीकडे देखील ती ताकद आहे. पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं होतं. रोहन पाटील मसोबा पिंपळासाठी खेळताना बंडाच्या बॅटमननं ते अर्धशतक रॉयल स्टाईलनं रॉयल बंडानं या मॅचमध्ये जगावलं. नंतर भिवंडीचा मी म्हणेल एक दादा फलंदाज लायन ऑफ मानकोली दीपू माई त्यानं ठोकल्या. मी म्हणेल 50वा. नंतर निखिल पाटील, वीर तानाजी बी दापोडे, त्यानंतर केतन सोनवाई वडू नवगर, अक्षय गावदेवी पूर्णा आणि आता दिनेश पाटील, वीर तानाजी दापोडे अशी 6 अर्धशतकं. वैभवाला बॉलिंग मार्कवर यॉर्कर होता, त्याला खोदून काढलं. दुसरा धावेचा प्रयत्न. एक एक रनला भरपूर महत्व दिलं जातं. हेच तर दापोडेचं क्रिकेट आहे. कॅल्क्युलेशन गेम काय असतो, परफेक्ट क्रिकेट काय असतो हे राजन पाटीलला माहीत आहे. आणि त्यांना बरोबर या सगळ्या खेळाडूंना मी म्हणेल पॉप्युलर क्रिकेट कसं खेळावं जावं आणि कशा प्रकारे मैदान गाजवावं या गोष्टी चांगल्या प्रकारे शिकवलेत. आणि त्याच इथे सांगताना हे दोन्ही खेळाडू आपल्या टीमसाठी आखुटप्प्याचा बॉल आणि या मैदानावरती शॉर्ट ऑफ लेन म्हणजे बॅट्समनसाठी पर्वणी आणि गोलंदाजासाठी आबेल मुजबार. आणि हा बॉल देखील केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आरपार. कॅप्टनच्या बॅटमननं भगवा षटकार. क्या बॅटिंग करतीये टीम दापोडे. पहिल्या मॅच मध्ये सांगितलं इलाका किसी का भी हो धमाका सिर्फ दापोडे नाम का होगा. आज तर मी म्हणेल परिसर देखील त्यांचाच आणि बोलबाला देखील दापोडे नावाचाच राहिला. पण अजूनही एकविरा मानकोलीची बॅटिंग बाकी आहे हे विसरून चालणार नाही. सॉरी, चौथा हिरवा मानकोलीची बॅटिंग बाकी आहे हे विसरून चालणार नाही. बॉल तयार होईल. फुल टॉस आणि हा बॉल तर आता कॅमेरामध्ये तरी कैद होईल का हा मोठा प्रश्न इथे मला पडला. बॉल सरळ निघून गेला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरवीर तानाजी मालुसरेला इथे अभिवादन देत असताना टीमचा कॅप्टन इथे ठोकतोय षटकार. आणि हा रिप्लाय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून चांगलं कॅमेरामॅन वर्क. लोबो फुल टॉस आणि यावी बॉल पाठवला लॉंग ऑनला आणि इथे झाली आहे मी म्हणेल मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स ओव्हर द रो 4 रन. थँक्यू डीजे. टीमची टोटल झाली आहे स्कोर कार्डवर 87. आणि यावेळी मात्र शॉट ऑफ गुडलेन प्रितेश पाटील साठी बॉल जातो मिड विकेटला. दुसरा धावेचा प्रयत्न. किती फास्ट रनिंग बिटवीन द विकेट. बॉल जसा कॅरी झाला प्रितेशला पाहिलं. थ्रो पडल्यानंतर बाउन्स होणाऱ्या लगेच कॉल केला दिनेश पाटीलला की ते या 2 धावा बनवू शकतात. आणि तेच होताना दिसलं. चित्याच्या वेगानं हरणाच्या चपळाईनं मी म्हणेल या 2 धावा खेळपट्टीवरती जीवाच्या आकांतानं कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. एक एक धावेला महत्व देत असताना या दोन्ही टीम्स इथे तुम्हाला दिसत आहेत. ते कोणाच्या बाईकची की मिस झाली असेल ते कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करा. आय थिंक होंडा शाईन आमच्या समोर सबमिट आहे. ओव्हर द विकेट प्रितेशसाठी स्लो पण टाकला होता. एक सिंगल तरी ते मिळती आहे आणि एका सिंगलच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. म्हणजे आधीची दापोडे खेळी मी म्हणेल तेव्हा तर अक्षरशः ही टीम गरजली. 20 ची सरासरी 5 ओव्हरमध्ये लावली. बट आता वेगळंच रूप टीम दापोडेचं दिसलं.
म्हणजे सातत्यानं त्यांचा जो ग्राफ असं म्हटलं जातं ना, यशाच्या दिशेनं धावायचं असेल तर यशाचा आलेख कधीच खाली येऊ देऊ नका. जरी तुमची सुरुवात दमदार झाली, यापेक्षा चांगलं आपल्याला अजून कसं करता येईल याकडे फोकस करा आणि तेच केलं. आधी 20.20 आणि आता जर पाहिलं तर 4 षटकांच्या मॅचमध्ये 22.50च्या सरासरीनं 90 धावा ठोकल्या आणि 91 रनचं टार्गेट असेल. तर 40+ टीमचा लगेच इथे ड्रॉ केला जाईल. 40+ जे 5 संघ आहेत, 40+चे 5 संघ आहेत, 5 संघांचा या ठिकाणी ड्रॉ करण्यात येणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. 40+. वेल प्लेड दिनेश दादा. डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम्प्लीट. हे वाक्य होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचं. आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कधीच सोडू नका, जी स्वप्न तुम्हाला हुलकावणी देत असतात आणि तेच इथे कम्प्लीट करताना दिसले. बॅट्समन दिनेश पाटील का बॅटिंग केली. जेपीला आणि प्रशासनानं देखील वाटलं असेल की ते आज काहीतरी दापोडी टीम खेळतीये वेगळ्या स्टाईलनं. आज मात्र मोठी टोटल फलकावरती लावताना ही टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. 90 धावा झाले, 91चं टार्गेट. बट हे लक्ष देखील राजन दादा सेफ नाही आहे. या टीमात शंकाच नाही आहे. कारण क्रिकेट मी नेहमीच सांगत असतो, क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स, ग्लोरियस अनसर्टन्टी. तर 40+चा ड्रॉ केला जाईल. आपण वळूयात डॉक्टर गवळी सरांकडे. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक लक्ष द्यायचं आहे. 40+चे 5 संघ त्यांचा ड्रॉ होईल. पहिली चिठ्ठी जी निघेल ती बाय असेल त्या चिठ्ठीला. त्यानंतर दुसरी आणि तिसरी चिठ्ठी जी निघेल त्याचा दोघांचा सामना होईल. त्यानंतर चौथी मात्र दुसरी आणि तिसरी चिठ्ठी जी निघेल त्याचा दोघांचा सामना होईल, पण त्या संघातून विजयी संघाला 1 नंबर बरोबर खेळावं लागेल. त्यानंतर चौथी आणि 5वी चिठ्ठी निघेल त्यांचा सामना होईल आणि तो मात्र सामना जिंकेल तो संघ फायनल मध्ये पोहोचेल. आणि 1 आणि 2 आणि 3 मधला सामना झालेला असेल त्याच्याबरोबर त्या संघाला अंतिम सामन्यामध्ये खेळावं लागेल. कृपया यायचंय लगेचच. 5 संघ जे आहेत या ठिकाणी ड्रॉ होणार आहे. संघ कर्णधाराने किंवा प्रतिनिधीने यायचं आहे. सचिव सुद्धा आहेत, आमचे विद्यमान अध्यक्ष पद्माकर शेठ चौधरी साहेब सुद्धा आहेत, कुंदन पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष, सचिव प्रदीप जोशी. गटामधून सरवली निघाले, बरोबर. 11 तारखेच्या गटातून पिंपळगर निघाले, 12 तारखेच्या गटातून भादवड निघाले, 13 तारखेच्या गटातून कामतगर निघाले आणि आजची 14 तारखेच्या गटातून जो निघेल आज ते अध्यक्ष चिठ्ठी उचलतील आणि पिंपळगरांची चिठ्ठी सचिव उचलतील. मान्यता घेतली त्यांची. एकदा परत फोन करायला लाईव्ह. या ना तुम्ही, खुर्ची घ्या ना. कृपया 5ही संघ जे आहेत, 5 संघातील कर्णधार कामतगर, भादवड, सरवली, पिंपळघर
सगळ्यांना मला वाटते माहिती झाली असेल. एक चिठ्ठी उचलायची. तीन नंबर चिठ्ठी आहे. भादवड संघात 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर कामतगर संघाचे विलास बी 4 नंबर. तीन आणि 4, 3 नंबरवर भादवड, 4 नंबरवर कामतघर. त्यानंतर ही तिसरी चिठ्ठी आहे. आमचे श्याम चौधरी 5 नंबर. येस, कामतगर आणि सरवळी संघाची लढत होईल, लक्षात घ्यायचंय आपण. आमचे विद्यमान अध्यक्ष एक चिठ्ठी उचलतील, पद्माकर शेठ चौधरी. ह्या 1 नंबरची चिठ्ठी आहे त्याला बाय असणार आहे, लक्षात घ्यायचंय. पहिला संघ आहे त्याला बाय असणार आहे. पिंपळगर संघाला बाय असणार. पहिला 1 नंबर आजच्या गटातून निघेल त्याला बाय असणार आहे. आणि त्यानंतर पिंपळघर. आता सामने लॉट जो काढण्यात आलेला आहे तर 14 तारखेचा विजेता म्हणजे आजचा विजेता संघ आहे त्याला बाय आहे. पण मात्र दुसरा आणि तिसरा संघ पिंपळगाव आणि भादवडमध्ये लढत होईल आणि त्या संघातून जो संघ विजयी होईल त्याला आजच्या 14 तारखेचा जो संघ आहे त्याला लढत द्यावी लागेल. त्यानंतर जो दुसरा सामना होईल तो कामतगर आणि सरवली, आणि कामतगर सरवली संघ जर विजय झाला तर त्याला मात्र डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश होईल. कामतगर आणि सरवली संघाचा प्रवेश डायरेक्ट फायनलमध्ये होईल. $40+ जे सुपर 5 मधले जे संघ आहेत त्यामधला जो पहिला सामना होणार आहे पिंपळगर विरुद्ध भादवड हा आज ठीक 8 वाजता होईल. आपण जर टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असणार आहात तर आपण लक्षात घ्यायचं आहे पिंपळगर विरुद्ध भादवड 40+ या संघाचा सामना 8 वाजता होईल. सुपर 5 मधले जे सामने असे असणार आहेत पिंपळगर विरुद्ध भादवड 8 वाजता सामना होईल. त्यानंतर सुपर 5 मध्ये दुसरी लढत होईल ती कामतगर सरवली, याची वेळ मात्र नंतर घोषित करण्यात येईल. त्यानंतर
तर मॅच सुरू करायला आपल्याला हरकत नाहीये. फिल्डिंग सजून घ्या. आणि जसं आमच्यापर्यंत फक्त एक 5 मिनिटं सामना थांबवायचा आहे. नाही, ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दिनेश दादा, ते इम्पॉर्टंट आहे. मॅच सुरू करा. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू होईल. 91 रनचं टार्गेट. चौथा हिरवा मानकोळी समोर. परिस्थितीचे चटके सोसल्याशिवाय कोणालाच मोठा होत येता नसतं. फक्त संघर्ष करा जर तुम्हाला या मॅच मध्ये काहीतरी कमवायचं असेल. सामना सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन दीनानाथ. मागच्या मॅच मध्ये आपण राजन पाटीलला पाहिलं. पहिलं षटक टाकताना
4 ओव्हरची मॅच आहे. रणनीती आखती आहे टीम वीर तानाजी दापोडे ए. माहिती आहे मोठं टार्गेट आहे, तर इथे दिनानाथचा वापर मॅच पॉवर प्ले मध्ये झाला. एक फिल्डर आहे लॉंग ऑन, एक खेळाडू आहे मिड विकेट आणि पहिलाच बॉल गुड फिल्डिंग. आज मात्र सातत्यानं झळकताना तुम्हाला दिसतोय स्क्रीन वरती. आणि या वीर तानाजी क्रीडा नगरीवरती हा दापोड्याचा हिरो दिनेश पाटील. चांगली फिल्डिंग. रणमिती 1. अर्धशतक ज्यानं ठोकलं. षटकार चौकार चौकार षटकार. जशी त्याची बॅट बोलली तशी ती खेळी साकारावी लागेल. बॅटिंग करताना रुपेश आणि जयेश माईला. अजून एक फटका फसलाय आणि बॅट्समनला इथे परतावा लागेल बॅक टू डगआउट. आणि इथे लागलाय पहिला धक्का. टीम चौथा हिरवा मानकोई क्रिकेट संघाला फलंदाज बाद. चांगला खेळ इथे करण्याची स्वप्न तर कुठेतरी नक्कीच होती, बट ती इथे पूर्ण झाली नाहीयेत. जयेश 0 वरती बाद झाला. मॅच स्टार्ट होतीये. कमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत आता जॉईन होत आहेत या भिवंडी विभागातील एक लोकप्रिय ज्येष्ठ समालोचक डॉक्टर गवई सर. ऐकूयात व्हॉइस ऑफ महाराष्ट्र गवई सरांचा आवाज. तर यावेळी चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार इथे आला आणि संघर्ष सुरू करताना टीम तुम्हाला दिसतीये. चौथा हिरवा मानकोली. पहिला षटकार आला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जातात मनोजदा पाटील. एक काळ दापोडेसाठी देखील गाजवला आणि आज 40+ साठी अतिशय चांगले क्रिकेट खेळतात. आणि या स्पर्धेच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने ज्यांचं लक्ष आहे आणि प्रत्येक मी म्हणेल गोष्ट जिथे जिथे कमी आहे तिथे भरपूर मेहनत घेतात. मनोजदा पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतोय. आज स्पर्धेचा 5वा दिवस. रात्र आपल्याला आजच पाहायला मिळेल आणि उद्या या स्पर्धेचा मी म्हणेल अंतिम सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर 15 तारखेला या स्पर्धेची मेगा फायनलची मॅच मध्ये आपल्याला दिसेल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अफाट मेहनत आहे सन्माननीय कुंदन पाटील साहेबांची. आणि त्यांच्याच मेहनतीच्या स्वप्नातनं साकारलेली वीर तानाजी चषक 2019 ही स्पर्धा आपण पाहतोय. चौकाराला धावसंख्या 4 ने पुढे सरकती आहे. टीमची टोटल झाली आहे स्कोर कार्ड वरती तब्बल आतापर्यंत 13. चांगली बॉलिंग इथे मी म्हणेल केली. 91चं टार्गेट असताना बॉलर दीनानाथ ज्याच्याकडे अतिशय चांगला अनुभव होता, अतिशय चांगली कामगिरी त्याने ते साकारली आपल्या बॉलिंग मध्ये. 13 रन खर्च केला. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 78 धावेची गरज असेल. 18 चेंडू 78. मागची मॅच जर पाहिली दापोडेनं 51 रन जिंकली आणि ही मॅच आता इथे किती धावेनं जिंकेल हा देखील नक्कीच प्रश्न आहे. म्हणजे जर 51 रन तुम्ही मॅच जिंकताय तर समोरची टीम तुमच्या समोर फाईट किती देते हा देखील प्रश्न आज सगळ्या भिवंडीला पडला. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय दापोडेचा यंग कॅप्टन, भविष्य ज्याचा भरपूर उज्ज्वल आहे, प्रितेश पाटील. पहिलाच बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय हीच तर ओळख आहे प्रितेश पाटील या बॉलरची. आणि इथे धक्का लागलाय टीम मानकोलीला फलंदाज बाद.
होईल ऋतिक माळी. मनकोली म्हटलं तर तुम्हाला जास्तीत जास्त माळी नावाचेच खेळाडू पाहायला मिळतील. एकविरा मानकोलीचा जर विचार केला त्यांचे 3 ट्रम्प कार्ड तुम्ही पाहत असतात. अगदी माळी, यशपाल माळी, दीपू माळी. दीपू माळीच्या जोडीनं कुणाल मात्रे देखील मॅचचा आनंद घेत होते. फ्रॉम अंजूर अतिशय चांगला खेळाडू आहे आणि सध्या RD भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सिटी क्रिकेटमध्ये आता जी सरवलीला स्पर्धा झाली त्या स्पर्धेचा विजेता संघ RD11 ओवळी म्हणजेच विनोद पाटील फॅम टीम आणि काल जॉन्डीची टीम देखील इथे खेळली RD11 ओवळी या नावानं. ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रितेश पाटील पहिल्या बॉलवरती त्याला मिळाली विकेट. दुसरा बॉल शॉट ऑफ गुड लेंथ वरनं थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आणि बॉल नक्कीच इथे जाईल फाईन स्लीपला. तोपर्यंत रन मिळेल एक सिंगल. हॅलो माइक चेक. शॉट ऑफ लेन ऑन साइडला हुक केलाय. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सन्माननीय कुंदनदादा पाटील यांच्या कटआउटला इथे सलामी देत असताना हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. टीमची टोटल आता तुम्हाला पाहायला मिळतीये स्कोर कार्ड वरती तब्बल 18 धावा. प्रितेश पाटील समोर चौकार आला. इथे टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स. चांगली बॉलिंग करतोय प्रितेश पाटील. मागच्या मॅच मध्ये देखील सांगितलं दापोडेचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा खेळाडू डेफिनेटली गाजवताना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. गोलंदाज तयार. अजून एक चांगला बॉल. अफाट पोटेन्शियल ज्याच्याकडे आहे. गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाहीये प्रितेश पाटीलकडे आणि आज ती सिद्ध करताना तुम्हाला दिसतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती कुठेतरी मी म्हणेल एक वेगळा आनंद येतो ज्यावेळी दापोडेसाठी प्रितेश एक चांगली कामगिरी करतो. कमी काळामध्ये जास्त प्रगती भिवंडीमध्ये जर कोणत्या खेळाडूने केली तर ते नाव नक्कीच मी म्हणेल हिमांशु पाटीलचं असेल, सावतच्या किरण पाटीलचं असेल आणि जर विचार केला दापोडेचा तर आपण नक्कीच आवाजाने उल्लेख करू शकतो प्रितेश पाटीलच्या नावाचा. चांगलं षटक इथे त्यानं टाकलं. एक चौकार जरी आला असला 6 धावा त्यानं खर्च केला. मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं 2 षटकं टाकली फक्त 13 रन खर्च केला. म्हणजे आज 60 मी म्हणेल रन्स ज्या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या होत्या त्या देखील डिफेन्स आल्या मोठ्या फरकानं. दुसरी मॅच जर पाहिली तिथे देखील वन साइड. तिसरी मॅच थोडीशी फाईट पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू होता आणि सहज गद्या एफर्टलेस कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर न करता चेंडूला खेळला होता आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. स्कोर कार्ड वरती 23 23 धावा. राजन पाटीलचं स्वागत झालं चौकारानं. तर पाहिजे राजन पाटील आपला अनुभव इथे कशा प्रकारे साकारेल या मैदानावरती, कारण त्याच्याकडनं चांगल्या खेळाची अपेक्षा नेहमीच असते दापोडे टीमला आणि त्यांच्या गावाला. अकोटप्प्याचा बॉल थोडीशी जागा बनवली शॉटसाठी. कॅफल्डिंग करतो प्रितेश पाटील. हे स्टँडर्ड आहे त्याचं. काय म्हणाल गवळी सर या खेळाडूबद्दल? जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू गॅप मधून सीमारेच्या बाहेर जाईल, पण प्रितेश पाटील यांनी जे क्षेत्ररक्षण केले आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत.
आणि नाव जरी चिंटू असलं, कामगिरी भरपूर मोठी आहे. इथे एक्स्ट्रा बाउन्स आणि ही तर मी म्हणेल ओळख आहे राजन पाटीलची. बाउन्सर कसा हाताळावा राजन पाटीलला मागच्या मॅचमध्ये देखील दाखवलं. आणि ज्या ज्यावेळी फलंदाज फुटवर्कचा वापर करतो त्यावेळी त्याला नाचवणं ही या गोलंदाजाची, या खेळाडूची आजवर ओळख राहिली आहे. अनेक वर्ष क्रिकेटचे उन्हाळे, हिवाळी, पावसाळे या खेळाडूंना अनुभवलेत. एकच म्हणेल या बॉलरसाठी, या बॉल नंतर इथे स्ट्रोक तर चांगला आहे. लॉंग ऑफच्या वरनं चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पण राजन पाटीलच्या क्रिकेटची कारकीर्द जर पाहिली तर एकच म्हणेल, जे सकाळी पाण्यानं अंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलू शकतात. जे सकाळी पाण्यानं अंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलू शकतात आणि जे घामानं अंघोळ करतात ते मात्र इतिहास घडू शकतात. आणि अनेक वर्ष या क्रिकेटच्या काळ्या मातीमध्ये गाळलेला त्यांना घाम या दापोडे गावासाठी आणि त्यानंतर दापोडे गावानं मिळवलेलं मी म्हणेल टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक मोठे नाव, याचं एकमेव कारण म्हणजेच राजन पाटील, जो मैदानामध्ये बॉलिंग करतोय आणि त्याच्या समोर धाडस, हिम्मत केली जातीये. षटकार दाखवत असताना टीम मानकोलीच्या माध्यमातून गुड बॅटिंग, उशिरा का होईना पण षटकार इथे ऋतिकनं ठोकलाय ओव्हर द विकेट. बाउन्सर, बट यावेळी दिशेवरचं नियंत्रण नव्हतं आणि राजन पाटील ज्यावेळी बाउन्सर टाकतो त्यावेळी साईड आर्मनं तो टाकतो, ही त्याची आजवरची ओळख राहिली आहे. कारण बरेच बाउन्सर ज्यावेळी मनोज आपण बघतो सरळ हातानं टाकले जातात चेंडूला बाउन्स करताना, पण राजन पाटील साईड आर्म अँगलनं गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला उसळी देण्याचं काम करतोय. पाहिजे त्याच्यासमोर अजून एखादा बिग हिट केला जाईल का बॅटिंग करत असताना फलंदाज ऋतिकच्या बॅटमधनं, की त्याच्यासमोर कमबॅक करेल राजन पाटील. यावेळी ब्लॉक हॉल आणि जसा रिदम वरती आला मनोजदा पाटील यांच्या तोंडातून आवाज आला की आता तुला ओमकार ब्लॉक हॉल पाहायला मिळेल आणि ते झालं. म्हणजे जे जुने खेळाडू आहेत ना गवळी सर, त्यांना क्रिकेटची एक नसनस माहिती असते. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच मनोजदा पाटील आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कारण त्यांना माहिती असतं आपल्याच मार्गदर्शनाखाली हे खेळाडू घडलेत तर ते येणाऱ्या काळामध्ये कसं खेळतील. यावेळी देखील चांगला बॉल आणि आता देखील त्यांनी हेच प्रेडिक्ट केलं की आता तुला मी बॉल बॅट अँड पॅडमध्ये पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय, बाहेर इकडून ते खेळवतात असंच म्हणावं लागेल सध्याच्या घडीला. षटके पूर्ण झाली आहे, 3 मॅच थोडीशी वन साईड आहे. आता 6 बॉल शिल्लक आहेत. पाहिजे कोणाचा वापर इथे करते टीम. हर्षद चौधरीला इन्व्हाइट केलं जातं की एखाद्या नव्या गोलंदाजाला इथे संधी दिली जाईल. मित्रांनो 40+ सामने याप्रमाणे होतील. पहिला सामना जय बजरंग कारवी विरुद्ध सोनादेवी टेमकर बरोबर 6 वाजता होईल. या संघाने 5:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. दुसरा सामना जय हनुमान PC विरुद्ध जय हनुमान भावाळे 7 वाजता. तिसरा सामना एकता सारंगाव विरुद्ध अमर कासने 8 वाजता. चौथा सामना गावदेवी वडपे विरुद्ध जय भोलनाथ सरवलीपाडा 9 वाजता. त्यानंतर 10 वाजता जो सामना होईल तो म्हणजे भादवड विरुद्ध पिंपळघर. त्यानंतर ओपन क्रिकेटचा सामना 11 वाजता होईल. त्यानंतर 40+ सामने अनुक्रमे 12 वाजता, 1 वाजता व 2 वाजता असे सामने होतील. मात्र जय बजरंग कारविली सोनादेवी टेमघर या संघाने 5:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, कारण हा सामना बरोबर 6 वाजता सुरू होईल. पहिल्याच बॉलवरती इथे मिळते विकेट. बॉलर आहे हर्षद चौधरी. न्यू बॅट्समॅन येतोय वैभव माळी आणि एकविरा मनकोळी. ही टीम तुम्हाला सुपर 4 मध्ये पाहायला मिळाली आहे. ज्यावेळी ड्रॉ झाला गोरसई, सोनवाई वडून नवघर आणि एकविरा मानकोली त्यामध्ये ड्रॉची चिठ्ठी घेऊन लाख फॅक्टरना साथ देताना एकविरा मानकोली मैदानात गाजवताना सुपर 4 मध्ये आली आहे. तर आज पाहायचंय अजून कोणत्या टीम्स सुपर 4 मध्ये दाखल होतील. दापोडे आणि सध्या मॅच सुरू आहे ती म्हणजेच मानकोलीमध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकलेत गावदेवी पूर्णा या टीमनं आणि आता दापोडे 2 सामने जिंकण्याच्या दिशेनं तुम्हाला पुढे सरकताना दिसतीये. एक सिंगल फक्त मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही आहे. आणि दापोडेचे क्रिकेट तुम्ही पहा,
फिल्डिंग सजवताना त्यांना अजिबात वेळ लागत नाही. मागची मॅच पाहिली, 5 षटकं 23 मिनिटांमध्ये कंप्लीट केली. क्रिकेट विथ डिसिप्लिन, विथ स्टँडर्ड, विथ क्वालिटी, म्हणजेच वीर तानाजी दापोडे. चेंज ऑफ द पेस, बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर येतो डाऊन द बॉल. अजून एक चांगला झेल, फ्लाइंग कॅच इथे टिपली गेली आहे फाईन स्लीपला आणि फलंदाज इथे बाद होईल. Shake your body, girl. साई स्पोर्ट्स खारबाव 2 सामने जिंकले आज सकाळच्या सत्रामध्ये आणि ती टीम या संघामधून जो संघ विजयी ठरेल त्या संघाला आज रात्री 11 वाजता साई स्पोर्ट खारबाव संघाबरोबर लढत द्यावी लागेल. येस भिवंडी आहे. मी म्हणेल तुम्हाला फ्रंट लाईट गवईसर खेळायची असेल तर तुम्हाला आधी 2 मॅच त्यासाठी जिंकावे लागतात, त्यानंतर तुम्हाला रात्रीचा वेगळा आनंद मिळतो. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉल साइड डॉट. चौथा हिरवा मानकोई संघ. थोडीशी गोलंदाजी मी म्हणेल भरपूर खराब झाली. 90 रन खर्च झाल्या, 91 रनचं टार्गेट आलं आणि ते डिफेन्स करताना अफलातून कामगिरी. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. 4 चेंडूमध्ये 2 विकेट, फक्त 1च रन खर्च केली आहे. इथे देखील लाईन चांगली आहे. मोठ्या फरकानं मॅच जिंकण्याची अलीकडच्या काळात सवय झाली आहे, म्हणून 1-1 रन वाचवण्याचा हा इथनं देखील प्रयत्न केला जातोय. राजन पाटील आहेत बॅकअपसाठी. हसता चेहरा जरी असला तरी क्रिकेटमधली शान मी म्हणेल नवाबी म्हणजेच राजन पाटील. लास्ट बॉल, सेकंड इनिंग. फाईट करता आली नाहीये ती म्हणजेच टीम मानकोलीला. पाहिजे शेवट गोड होईल का? अको टप्पाचा बॉल, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर भरपूर बॉल वन घेतोय हार्ड लक. चौथा हिरवा मानकोई आणि वेल प्लेट. टीम वीर तानाजी दापोडे. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 34. पहिली मॅच दापोडेनं जिंकली 51 रन आणि दुसरी मॅच दापोडेनं जिंकली आपला स्टँडर्ड जपताना अब तक 56 धावेनी आणि 51 धावेनी तुम्ही मॅच जिंकताय. गवई सर, यापेक्षा जास्त तुमच्यासाठी उपलब्धी काय असेल? आणि होमग्राऊंड वरती खेळताना आज दापोडे वेगळी ताकद दाखवते. त्यामुळे एकच म्हणेल, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं, भारताला भारतामध्ये, आणि ज्या प्रकारे मी म्हणेल आफ्रिकेला जाऊन आफ्रिकेमध्ये हरवणं कठीण आहे, तसं दापोडेला दापोडेच्या मैदानावरती हरवणं कठीण नाही तर कदाचित अशक्य देखील आहे. सध्या तरी हीच कामगिरी आणि टीम दापोडे पूर्ण टीम चर्चा करताना तुम्हाला दिसतीये. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एक विस्फोटक दर्जेदार 63 धावेची नाबाद खेळी ज्यानं साकारली दापोडेचं हे क्रीडांगण 2 मॅच मध्ये का होईना, पण खऱ्या अर्थानं ज्याच्या नावानं फक्त मी म्हणेल गरजलं नाही तर अक्षरशः दुमदुमलं. एकच नाव गाजलं मैदानाच्या आतमध्ये, वन अँड ओनली वन दिनेश पाटील. अर्धशतक ज्यानं ठोकलं तर टाळ्यांचा गजर व्हायलाच हवा दिनेश पाटीलसाठी, जो ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि ज्यानं ठोकलंय या स्पर्धेचं झळाळतं 6वं अर्धशतक. दिनेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. 2323 रुपयाचा कॅश प्राइज कुंदन पाटील सरांकडनं. नरहरी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते देखील आपण त्याला देऊ. आणि त्याचबरोबरीनं टीमचे पुरस्कर्ते अनिल दादा पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिनेश तिकडे आहे दादा. आणि अजून 1000 रुपयाचं कॅश प्राइज कोणाकडून तरी आलं होतं, ते सबमिट करा आमच्याकडे. कल्पेश एंटरप्राइजचे सागर पाटील यांनी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. कल्पेश एंटरप्राइजेसचे सागर पाटील यांची सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. म्हणजे प्राइज आपण देऊ दिनेश पाटीलला. आणि अजून कॅश प्राइज इथे येत आहे कुंदन पाटील सरांकडनं 2323 रुपयाचं. हे सगळे जे कॅश प्राइज आमच्याकडे आलाय ते दिनेश पाटीलला आपण देऊ.